आम्ही शाळेला विनंती केली होती का या असा आपण जो काही फतवा काढलाय तो त्वरित थांबवावा। शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही तो पत्र दिला, त्यांनी त्यांच्यावर नोटीस काढली। कारणदार नोटीस काढल्यानंतरही त्यांनी सातत्याने विद्यार्थ्यांना त्याच प्रकारे टिकला पुसण्याची सक्ती करतात। शाळा आहे त्यांचं पत्र मला मिळालेलं आहे, मी बघतो मिळालेलं, आणि ते आमची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यात आम्ही तो नियम कसं काय आहे ते ठरवून यांना रुपेश यांनी जी ही मुख्य आमच्याकडे आणलेली आहे तक्रार, तो त्यांच्याशी बोलेल, मी त्यांचं कळवेल काय आहे ते। पण शाळेचे युनिफॉर्मचे नियम आहेत, शाळा चालवण्याचे नियम आहे, त्यानुसार आम्ही चालतो आहे। ते आता यांनी विषय काढला म्हणून ते बघतो आणि त्याप्रमाणे मी कळवणार ते। हो ते आहे, त्या गोष्टी आहेत ना। कळा बाबा, बघा तुम्ही विषय लांबवत आहे, पण मी बोलतो त्याचं। आता सरदारजी या कळा आणला, त्यांनी कोणाला मारला, बांगडी फुटली, कोणाला कास लागला, ह्या गोष्टी आम्ही त्याची दक्षता घेतो आम्ही त्याची। जी बातमी आता सगळ्याच चॅनलवर तुम्ही दाखवतात आहेत, माझं हेच म्हणणं आहे की शाळेकडून असं काही फतवा बितवा काही काढलेलं नाही आहे। ही शाळा कल्याणमधली इतकी जुनी शाळा आहे आणि मानलेली शाळा आहे की इतक्या वर्षापासून या शाळेचं कल्याण शहरात नाव आहे आणि कितीतरी या शाळेतून म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक या शाळेतून नावं झालेली आहेत आणि ती अशीच नाही झाली आहेत। सगळ्या आम्ही या शाळेत फक्त एकच बघतो की डिसिप्लिन शाळेला, कुठल्या शाळेत मुलं डिसिप्लिन कुठे शिकतात, शाळेत शिकतात। आणि या शाळेत आम्हाला धर्माचं काही नाही, आम्ही सर्व धर्मांना एक समान मानतो, प्रत्येक धर्माची मुलं या शाळेत येतात। आता तुम्ही काही म्हणतात कडा बांगड्या या गोष्टी आम्ही डिसिप्लिनसाठी करतो, कारण का ह्याने धोकादायक एका मुलाने काचेची बांगडी घेतली आणि कोणाला काय लागलं तर या गोष्टीची शाळा काळजी घेते। आता काळजी तर गव्हर्नमेंटच सांगते की घ्या म्हणून, सेफ्टी नॉर्म्स, हे नॉर्म्स, आणि जेव्हा शाळा या सेफ्टी नॉर्म्ससाठी काही गोष्टी करायला भरतात तेव्हा अशा प्रकारचे जे आम्हाला शाळेला प्रेशर येतं, मग अशा वेळेला शाळेने काय करायचं? तर माझी दोन्ही मुलं सर या शाळेमध्ये आहेत। माझा एक मुलगा 5th ला आहे, एक मुलगा 10th ला आहे। माझ्या मिसेसच्या ग्रुपमध्ये ती चर्चा चालू होती, त्यानंतर मला डॅम शुअर झालं आणि त्याच्यानंतर ती टिकलीचा जो विषय आहे, बरं मुलांचा जरा एका आपण समजू शकतो, विद्यार्थी त्यांना कपाळावरचा टिकला, मुलींच्या तुम्ही धडधडी टिकली काढून घेतात सर। सर माझं कंप्लेंट होतं, माझी एक कंप्लेंट होती, तुम्ही मुलींच्या विद्यार्थ्यांची टिकलं धडधडाचा आकर्षण सर, म्हणजे तुम्ही बघा स्कूल चांगली आहे, स्कूलचं शिक्षण चांगलं आहे, त्यामध्ये दुमत नाही, पण मी हा पॉलिटिकली स्टंट न केलं असं काही करायचं नाही, हा प्लॅटफॉर्म नाही। मी पहिला अर्ज देते सरांना, मी येऊन म्हणाले सर हा काय नवीन फतवा काढलाय तुम्ही, कारण का मी शिक्षण अधिकाऱ्यांना लेखी कंप्लेंट केली, ह्यांना त्याची परत दिली, ह्यावर यांचं उत्तर त्यावेळी नकार होता। जेव्हा मी स्पीकरवर टाकून विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलणं करून दिलं, त्यानंतर त्यांनी मला सो म्हणून सांगितलं थांबलं पाहिजे। सर आम्हाला या घटनेबद्दल पहिला 26 ऑक्टोबरला बाहेरून कळलं, जेव्हा आमच्याकडे पत्र शिवसेनेच्या वतीने रुपेश भोईर साहेब यांनी दिलं मुख्याध्यापकांकडे। मुख्याध्यापकांनी त्यावेळेला त्यांना परिस्थिती समजून सांगितली की अशा प्रकारचं काही घडलेलं नाही। ज्या वेळेला मुख्याध्यापकांनी त्यांना हे सांगितलं, ते म्हणाले आम्ही काही दिवसानंतर येतो, आणि आम्ही त्याच्यावरती इकडे विचारणा सुरू केली की असं काही कोणी शिक्षकांनी काही केलं आहे का। आता सर्वप्रथम पहिली गोष्ट ही आहे की शाळेने अशा कुठल्याही प्रकारचा फतवा काढलेला नाही। जे फतवा करून ही गोष्ट अशी खूप मोठी आहे, तसं कोणी असेल फतवा त्यांच्याकडे तर आम्हालाच दाखवावा, दॅट विल बी बेटर।